नमस्कार. सातारा आवाजच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. सातारा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजला. या अनुषंगानं निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्याची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. सातारा जिल्ह्यातील कराड आणि पाटण तालुक्यामध्ये साधारणतः एकाच नावाचे 13 मतदार असल्याची माहिती सातारा जिल्हाधिकारी यांनी दिलेली आहे. दुबार मतदार या अनुषंगानं वेळोवेळी प्रश्न विचारले जातात. या प्रश्नाला उत्तर देताना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे. या अनुषंगानं महत्त्वपूर्ण माहिती देताना जिल्हाधिकारी नेमकं काय म्हणाले हे आता आपण पाहूयात. प्रश्न असतो की दुबार मतदार आहेत आणि त्याच्यानुसार डबल वोटिंग होण्याची शक्यता असते. या अनुषंगानं राज्य निवडणूक आयोगानं त्यांच्याकडच्या उपलब्ध यादीमधील एकाच प्रकारची नावं एकापेक्षा जास्त वेळेस वेगवेगळ्या मतदार यादीत असतील तर त्याची यादी आमच्याशी शेअर केलेली होती किंवा पाठवलेली होती. या सर्व यादीची पडताळणी आतापर्यंत जवळपास पूर्णत्वाला गेलेली आहे. अशी 65,587 नावं आपल्याकडे जिल्ह्यामध्ये असल्याचं निदर्शनास आलं होतं. तर या 65,587 नावापैकी जवळपास 22,453 एवढी नावं आतापर्यंत निष्पन्न झालेली आहेत की एकच व्यक्ती आहे त्याचं एकापेक्षा 2 ठिकाणी नाव. ठिकाणी असंही लक्षात आलेलं आहे कराड तालुक्यामध्ये की पार्वती शंकर चव्हाण या नावाच्या मतदाराचा समावेश कराड मतदारसंघ पाटण मतदारसंघ 17 ठिकाणी आहे आणि त्याचे 13 गावं आहेत आणि 17 ठिकाणी आहेत. पण आश्चर्याची गोष्ट किंवा आपल्याला बऱ्याच वेळेस असं वाटतं की एकाच प्रकारचं नाव 2 ठिकाणी असेल तर एकाच मतदाराचं 2 ठिकाणी नाव आहे. 17 ही संख्या बघितल्यानंतर आम्हालाही थोडंसं आश्चर्य वाटलं होतं आणि ही तपासणी केल्यानंतर असं लक्षात आलं की या 17ही व्यक्ती वेगवेगळ्या आहेत. म्हणजे कुठल्याही निष्कर्षाला पोहोचण्यापूर्वी आपण ही खात्री करणं आवश्यक आहे की त्या 2 व्यक्ती एकच आहेत की वेगवेगळ्या आहेत. आपण सरसकटपणे म्हणतो की एकाच प्रकारच्या एकाच नावाच्या व्यक्ती आहेत त्या एकाच व्यक्तीचं नाव आहे 2 ठिकाणी, परंतु असं असेलच असं नाही. काही योगायोग असू शकतात. एकाच प्रकारची नावं आपल्याकडे आढळतात. उदाहरणार्थ माझं जर नाव म्हटलं तर 4-5 संतोष पाटील खालीच आपल्याला कुठेही मिळू शकतील. बरेचसे माझ्या परिचित पण आहेत. त्यामुळे ही सर्वसामान्य नावं काही ज्या असतात आडनावं आहेत त्याची कॉमन नावं पण आहेत हे निश्चितपणे आपल्याला दिसतात. तर हे एक उदाहरण आपल्याला जरा इंटरेस्टिंग वाटलं म्हणून आपल्याशी शेअर केलं जात आहे. निश्चितपणे आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व निवडणुका ह्या निष्पक्षपणे निर्भय वातावरणामध्ये आणि पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन